जागरूक ग्राहक हाच देशाचा आदर्श नागरिक असे आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात फसवणूक झाली तरी अनेकदा गप्प बसतो. आजच्या बाजारीकरणाच्या युगात विमा ही गरज झाली असली तरी अनेक विमा कंपन्यांची भूमिका चिंताजनक ठरत आहे. पॉलिसी विकताना गोड शब्दांत मोठी आश्वासने दिली जातात, मात्र क्लेमची वेळ आली की नियमांच्या पळवाटा दाखवत ग्राहकांना त्रास दिला जातो. विमा विकताना प्रतिनिधी ग्राहकाचा पूर्ण विश्वास संपादन करतात, मात्र अपघात किंवा आजारपणानंतर क्लेम दाखल केल्यावर लहान-सहान अटी, तांत्रिक कारणे किंवा कागदपत्रांचे कारण पुढे करून क्लेम नाकारला जातो. काही वेळा तर ग्राहकाला न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत खेचले जाते. ही बाब ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार अनुचित व्यापारी प्रथा ठरते. ग्राहकांची फसवणूक अनेक प्रकारे होते. MRPपेक्षा जास्त दर आकारणे, सेवेचा दर्जा न पाळणे किंवा विमा क्लेम चुकीच्या कारणांवर नाकारणे या सर्व बाबींविरोधात ग्राहक कायदेशीर दाद मागू शकतो. मात्र कायदेशीर प्रक्रियेच्या भीतीमुळे अनेक जण तक्रारच करत नाहीत आणि हाच व्यावसायिकांचा मोठा फायदा होतो. ग्राहक संरक्षण कायदा 2019 प्रत्येक नागरिकाला महत्त्वाचे हक्क देतो. सुरक्षित सेवा मिळण्याचा हक्क, वस्तू व सेवेबाबत योग्य माहिती मिळण्याचा हक्क, निवडीचा अधिकार, तक्रार ऐकून घेण्याचा अधिकार आणि अन्यायाविरुद्ध भरपाई मिळवण्याचा अधिकार. हे हक्क प्रत्येक ग्राहकाचे संरक्षण करतात. जर तुमची फसवणूक झाली असेल आणि कायदेशीर प्रक्रिया अवघड वाटत असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तुमच्या मदतीसाठी आहे. ही संस्था कोणतेही मानधन न घेता मोफत मार्गदर्शन करते. महाराष्ट्रासह देशभरात त्यांच्या शाखा कार्यरत असून ग्राहकांना हक्कांसाठी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते.